अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट. तर आता जी श्रावण महिन्यातील अमावस्या येणार आहे, या अमावस्येला आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. हा दही भाताचा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, त्याचप्रमाणे तुमच्या घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, कोणाचं काही ऐकत नसेल किंवा मोठ्या माणसांनाही नजर जर लागली असेल तर त्यांच्या कुठल्याच कार्यामध्ये त्यांना यश येत नाही, तेही घरामध्ये सतत चिडचिडेपणा, हट्टीपणा करतात, कोणाशी नीट बोलत नाही, आपल्या घरातील लहान मुलांना नजर लागली तर किंवा आजारपण असेल तर अशा सर्व गोष्टींवरती अमावस्येला आणि पौर्णिमेला आपण दही भाताचा उपाय करत असतो. तर येणाऱ्या या अमावस्येला आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. प्रत्येक कारणासाठी दही भाताचा हा उपाय आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो, त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो. तर तो कसा करावा आणि त्याचे तुम्हाला लाभ कसे मिळतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वजण याचा लाभ घेऊ शकतील. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची ही जी अमावस्या आहे ती यावर्षी सोमवारी पडलेली आहे, त्यामुळे त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे. ही सोमवती अमावस्या 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार रोजी आहे. तर या सोमवती अमावस्येला आपल्याला हा दही भाताचा उपाय करायचा आहे. असं म्हणतात की सोमवती अमावस्या जी सोमवती अमावस्या आहे, जी सोमवारी येणारी अमावस्या आहे, या दिवशी तुम्ही कुठलंही पूजापाठ, व्रतवैकल्य किंवा कुठलीही सेवा केली तर ते खूप शुभ फलदायी मानलं जातं. तर सर्वात आधी दही भाताचा हा उपाय करण्यासाठी भात कशा पद्धतीने शिजवून घ्यायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही काय करा, एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवा. तुम्ही जे तांदूळ घेणार आहात ते स्वच्छ घ्या. त्याच्यामध्ये खडे किंवा कचरा नसायला हवा, ते निसून तुम्हाला घ्यायचे आहे, जसं आपण आपला भात करताना करत असतो. आणि मग पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे तांदूळ तसेच टाकायचे आहेत. तुम्हाला ते तांदूळ धुवून न घेता तसेच शिजवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मीठही टाकायचं नाही, म्हणजे अळणी भात तुम्हाला करायचा आहे. आणि जेव्हा हा भात थंड होईल तेव्हाच तुम्हाला हा भात वापरायचा आहे. जर पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती नसेल तर आपल्या कुठल्याच कार्यामध्ये यश येत नाही, प्रत्येक कार्य विलंबित होत जात असतं. आणि पितृदोष हा जर प्रखर असेल तर आपल्याला कधीच यश येत नाही. प्रखर पितृदोषासाठी तुम्ही भरपूर शांती करता, नाशिकला जाऊन करता, पण तरीसुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर हे छोटे छोटे उपाय अगदी बिनामूल्य, म्हणजे बिना खर्च करता तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. पूर्वीच्या काळीचे जे लोक होते ते काही असे त्यांच्याकडे ब्राह्मणांना पैसे देऊन ह्या शांती वगैरे करण्यासाठी पैसे नसायचे आणि ते एवढे जास्त गोष्टींकडे लक्ष देत नसायचे. ते आपले घरगुती पद्धतीने असे उपाय करायचे आणि त्याचे अनुभव घ्यायचे आणि त्यातून ते मुक्तता मिळवायचे. तर आपल्याला जर आपल्या पितरांना प्रसन्न करायचं असेल, आपल्या पितृदोषातून आपली मुक्तता व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, अडलेली कामे मार्ग लागावी, त्याचप्रमाणे आपल्या पितरांना सद्गती मिळावी, जर पित्र आपल्यावरती नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, पितरांना मोक्षता मिळण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहावा आणि पितरांच्या जर रागामुळे आपली कामं काही विलंबित होत असतील तर पितरांनी आपल्यावरती प्रसन्न होऊन त्या कामांना होण्यासाठी आशीर्वाद द्यावा, यासाठी तुम्हाला दही भाताचा जो उपाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक द्रोण घ्या किंवा एखादा न्यूजपेपर घ्या किंवा केळीचं पान घ्या किंवा एखादी प्लेट घ्या. त्यामध्ये तुम्हाला तो जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे. त्या भातावरती तुम्हाला आंबट दही टाकायचं आहे. नसेल तुमच्याकडे आंबट दही, तुम्ही नॉर्मल दही जे टाकलेलं आहे ते टाकलं तरीही चालेल. तो भात तुम्हाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गॅलरी आहे, पत्रा आहे किंवा मग तुमच्या घराचं जे छत आहे, टेरेस आहे, खिडक्या आहेत, जिथे पक्षी येतात, कावळे येतात, अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता. तुम्ही कुठल्याही पक्षाला ठेवलं तरीही चालेल, फक्त त्यांनी ते भात खाणं महत्त्वाचं आहे. समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पक्षीच येत नसतील तर कुठे मुंग्या येत असतील तर त्या मुंग्यांना जरी ठेवला ना तरी चालेल. शेवटी काय की मुक्या प्राण्यांच्या पोटामध्ये जरी ते अन्न गेलं तरीसुद्धा तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि पित्र प्रसन्न होणार आहेत. पण समजा जर तुमच्या इथे पक्षीही नाही आहेत, मुंग्याही नाही आहेत, अशावेळी तुम्ही तो भात आणि दही ते तुम्ही गाईलाही चारू शकता. अशा 2-3 पद्धतीने तुम्ही तो उपाय करू शकता. काही व्यक्ती काय करतात की आपल्या घरामध्ये जेवण करायला बसतात, पूर्ण ताट वाढून घेतात आणि मग पितरांच्या नावाने एका सेपरेट प्लेटमध्ये तिथेच भात काढून ठेवतात आणि जेवण झाल्यानंतर ते गाईला चारतात. तसंही तुम्ही करू शकता. मग तुम्ही काय करू शकता, असा अळणी भात शिजवू शकता, पितरांच्या नावाने तो सेपरेट काढून राहिलेल्या भातामध्ये तुम्ही मीठ वगैरे टाकून खाऊ शकता. अशा पद्धतीने केलं तरीही चालेल.
ही गोष्ट म्हणजे अशी, तुम्ही शेणाची गोवरी घेऊ शकता. ही शेणाची गोवरी तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घ्या. ती तुम्हाला पेटवायची आहे. पेटवल्यानंतर त्याचा जो विस्तू पडतो, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती एक छोटासा गुळाचा तुकडा, थोडंसं तूप त्याच्यावरती टाकायचं आहे आणि तुम्ही जो दही भाताचा नैवेद्य केलेला आहे तोही त्याच्यावरती टाकायचा आहे. मग काय होतं की त्या विस्तवावरती ते सर्व पडल्यामुळे त्यातून जो सुवास तयार होतो, तो सुवास पितरांपर्यंत जातो आणि पितरं प्रसन्न होतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हे सर्व कराल, त्यातून धूर निघेल आणि तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या कडेने पाणी फिरवायचं आहे. हे जे पाणी आहे हे आपल्याला अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध दिशेने हे पाणी फिरवायचं आहे. कारण आपण हे पितरांसाठी फिरवत आहोत, तर विरुद्ध दिशेने तुम्हाला त्याच्या भोवताली पाणी फिरवायचं आहे. हा उपायही तुम्ही करू शकता. तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या 2 पद्धतीने उपाय करू शकता. आणि जो कावळ्यांसाठी, पक्ष्यांसाठी तुम्ही दहीभात ठेवणार आहे, तो तुम्हाला सकाळी 12च्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, साडेसाती असेल, इडापिडा असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला कधीच प्रसन्न वाटत नसेल, सतत तुम्हाला असं जाणवत असेल की आपलं घर असूनही आपल्याला घरात असल्यासारखं वाटत नाही, तर अशा वेळी तुम्हाला एका प्लेटवरती, एका पुठ्ठ्यावरती किंवा कशामध्येही दही भात घ्यायचा आहे, तो मिक्स करायचा आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला पूर्ण घराला राऊंड बसेल अशा पद्धतीने तो भात आणि दही तुम्हाला असा थोडा थोडा स्प्रेड करायचा आहे पूर्ण घराच्या साईडला. जर तुमच्या घराच्या साईडला पूर्ण फिरता येत नसेल, वेढा बसत नसेल, तर घराच्या चारही कोपऱ्यांना हा दही भात तुम्हाला टाकायचा आहे. जाताना येताना कोणाशीही बोलायचं नाही आहे, आलं की हातपाय धुवायचे आहेत आणि तुम्हाला देवापुढे बसून नमस्कार करायचा आहे. तुम्ही देवाला सांगू शकता की मी आज अमावस्येच्या दिवशी हा जो दही भाताचा उपाय आहे, घरातील वास्तुदोष जाण्यासाठी, इडापिडा, नकारात्मक शक्ती किंवा जे काही वाईट दोष आपल्या घराला लागलेले आहेत ते दूर करा, अशी प्रार्थना तुम्हाला देवाकडे करायची आहे. आणि हा जो दही भाताचा उपाय आहे हा अमावस्येच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीला जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम. घरामध्ये लहान मुलं असेल, त्यांना जर नजर लागलेली असेल, आता बघा लहान मूल म्हटलं की त्याच्या बाललीला पाहून किंवा त्याचे वेगवेगळे ज्या तो लीला करत असतो ते पाहून लोक त्याला नजर लावतातच किंवा मग आपोआप ती नजर लागली जाते. तर लहान मुलांना जर नजर लागली तर ते हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, खात नाहीत, आजारी पडतात. अशा जर गोष्टी तुमच्या घरात लहान मुलांच्या सोबत झालेल्या असतील किंवा मोठ्या व्यक्ती जरी असतील आणि मोठ्या व्यक्तींनाही नजर लागली तर त्यांच्या कुठल्याच कार्यात यश येत नाही, ते हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, सतत घरामध्ये भांडणं करतात किंवा कोणाचं काही ऐकत नाहीत आणि तुमच्या घरात काही साडेसाती असेल, इडापिडा असेल, करणी, नजरबाधा अशा ज्या गोष्टी आहेत, यासाठी आपल्याला एक उतारा करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दही भात घ्या, एखाद्या प्लेटमध्ये घ्या, पेपरवरती घ्या आणि ते चांगलं मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे. ज्या कोणत्या घरात तुमच्या घरातील ज्या व्यक्तीला, लहान असो मोठं असो, ज्याला नजर लागलेली आहे, ज्याच्या मागे असा प्रकार तुम्हाला जाणवत असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला उंबरठ्यावर बसवायचं आहे. कारण आपण उतारा हा उंबरठ्यावर बसूनच करत असतो. त्या व्यक्तीला उंबरठ्यावरती बसून त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला उलट्या दिशेने 7 वेळा हे दही भात फिरवून घ्यायचं आहे. आपण दुसरं कुठे काही करत असेल तर सरळ दिशेने फिरवतो, पण उतारा करायचा आहे त्यामुळे उलट्या दिशेने 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत फिरवायचा. नंतर तो दही भात तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे की जिथे कोणी जाणार नाही. तुमच्या घराच्या आजूबाजूला अशी एखादी तरी जागा असते की जिथे कोणी जात नसेल, तिथे फक्त प्राणी पक्षी असे असतात आणि त्या ठिकाणी आपल्या घरातील कोणी जाणार नाही, अशा ठिकाणी तो दही भात तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. जाताना कोणाशीही बोलायचं नाही, येतानाही कोणाशी बोलायचं नाही. तो जो दही भात आहे तो प्राणी पक्षी यांनी खाल्ला तर चालतो, पण आपल्याला कोणालाही तो भात दही खायचा नाही आहे. कारण का की जो दही भात आहे हा आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी, साडेसाती, नजरबाधा, इडापिडा दूर करण्यासाठी केलेला उतारा आहे. त्यामुळे तो भात आपल्याला खायचा नाही आहे. आपण इतर जे पितरांसाठीचा आहे ते भात खातो किंवा पितृपक्षातील जेवण ग्रहण करतो, पण हा उतारा आहे त्यामुळे हा आपल्याला ग्रहण करायचा नाही आहे. हा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे प्राणी खाऊ शकतील आणि आल्यानंतर तुम्हाला हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवाला प्रार्थना करायची आहे. तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. चौथा उपाय असा आहे की समजा अमावस्या, पौर्णिमा जवळ आली की आपल्या घरामध्ये काही व्यक्ती अशा असतात त्या खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, घरामध्ये खूप नकारात्मकता येत असते, काहीतरी इडापिडा, कोणीतरी नजर लावली आहे किंवा काहीतरी आपल्या घरामध्ये घडतं आहे की फक्त अमावस्या आली की तेव्हाच आपल्या घरामध्ये असं घडत आहे. असं जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना, तर तेव्हा तुम्हाला एका पुठ्ठ्यावरती भात घ्यायचा आहे, त्याच्यात दही घ्यायचं आहे, ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर हा जो दही भात आहे हा तुम्हाला तुमच्या घराच्या बाथरूममध्ये, खिडकीमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ठेवा की तो खाली पडणार नाही किंवा मग तुम्ही जिथे कपडे धुता, भांडी घासता, त्याचं जे पाणी जाण्याचं ठिकाण आहे त्या
त्या ठिकाणावरतीही तुम्ही ठेवू शकता किंवा बाथरूममध्ये जिथे पाणी जातं त्या ठिकाणावरतीही तुम्ही ठेवू शकता. फक्त मग बाथरूममध्ये रात्रभर कोणाला जाऊ द्यायचं नाही. रात्री तो भात तुम्ही तसाच ठेवायचा. सकाळी उठलं की तुम्ही तो भात घेऊन अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे कोणी जाणार नाही, पाहायलाही जाणार नाही आणि कोणाचा पायही पडणार नाही. अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं. जाताना कोणाशी बोलायचं नाही, येताना कोणाशी बोलायचं नाही. आलं की अंघोळ करायची आहे किंवा हातपाय धुवायचे आहेत. तुम्ही जर अंघोळ करून गेलात तर हातपाय धुवा आणि विदाऊट अंघोळीचं गेला असाल तर आलं की अंघोळ करा. शक्यतो अशा नकारात्मक गोष्टी किंवा उतारा वगैरे अशा ज्या गोष्टी आपण करतो ना, तेव्हा घरी आल्यानंतर तुम्ही अंघोळच करा. त्यासाठी अंघोळीच्या आधी हा उपाय तुम्ही करा. पण नाही शक्य झालं तर हातपाय तरी धुवा आणि मग देवासमोर बसून प्रार्थना करा. मग तुम्ही तुमच्या नित्य जी कामं आहेत त्या कामांना सुरुवात करू शकता. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्यांना सद्गती मिळण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी किंवा ते जर आपल्यावरती नाराज असतील तर त्यांना तृप्त करण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितरांच्या आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी हे उपाय आपण अमावस्येला करत असतो. जसा देवाचा राग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तसंच पितरांचा रागही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. जर पितृ आपल्यावरती नाराज असतील, प्रसन्न नसतील, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळाली नसेल ना, तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये विलंब होत असतो. लग्न असेल, संतती, कर्ज, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आजारपण किंवा ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सतत नुसतं फक्त आणि फक्त विलंब होत राहतो. तर अशासाठी तुम्हाला पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितृदोष आपला कायमचा नष्ट करण्यासाठी हा उपाय आपल्याला दर अमावस्येला करायचा असतो. आता बरेचसे जण म्हणतात की पितृदोष आमच्या घराला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ते तुम्हाला मी आज सांगते. जर तुम्ही पितरांसाठी आपण जो दही भाताचा उपाय करतो तो आपण गॅलरीमध्ये, टेरेसमध्ये किंवा पोर्चला किंवा कुठे घराच्या आजूबाजूला छतावरती अशा ठिकाणी ठेवत असतो. जर त्या ठिकाणी आपण जो दही भात ठेवलेला आहे तो त्या ठिकाणी कावळा असो, कुठलाही पक्षी असो किंवा मुंग्या असो येऊन जर तो भात खात असतील, थोडासा जरी त्यातला भात त्यांनी खाल्ला तर असं समजायचं की आपल्या घराला पितृदोष आहे आणि आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. पण जर तुम्ही एखाद्या ठिकाणी दही भात ठेवलेला आहे आणि त्या दही भाताला कोणी स्पर्श केला नाही, ना पक्ष्यांनी, ना मुंग्यांनी, ना कुठल्या जीवजंतूने, ना कावळ्याने, तर असं समजायचं की तुमच्या घराला पितृदोष नाही आहे. त्यामुळे पितृदोष आपल्या घराला आहे की नाही हे ठरवण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतः हा उपाय करा आणि त्याचे अनुभव घ्या. तुम्ही ठेवलेला जो दही भात आहे तो थोडासा का होईना पक्ष्यांनी खाल्ला तर तुम्हाला पितृदोष असतो. तर प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी दर अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करा. त्याचे अनुभव स्वतः घ्या. मोठ्या मोठ्या ज्योतिषांकडे जाण्यापेक्षा, ब्राह्मणांकडे जाण्यापेक्षा, मोठ्या मोठ्या शांत्या करण्यापेक्षा ज्यांना परवडतं ते तर करतात, पण ज्यांना नाही पॉसिबल त्यांनी हे उपाय करून तुम्ही ह्या पितृदोषापासून मुक्तता मिळवू शकता. तुम्ही बघा, आधीचे जे पूर्वज होते त्यांच्याकडे काही एवढे पैसे नव्हते किंवा ते ज्योतिषांकडे, ब्राह्मणांकडे जात नसायचे. ते घरी असे उपाय करून त्यातून ते मार्ग काढत असायचे आणि तेच उपाय जर आत्तापर्यंतही खूप लोक पूर्वजांपासून चाललेले हे उपाय करत आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. जर तुमच्या घराला पितृदोष नसेल, जर तुम्ही ठेवलेला दही भात जर एकही पक्षी, जीवजंतू खात नसेल तर तुमच्या घराला पितृदोष नाही. जो कोणी व्यक्ती व्यवस्थित पितरांची सेवा करतो ना, म्हणजे जिवंत असताना ज्याने चांगली सेवा केली ना त्याला कधीच पितृदोष लागू शकत नाही. पण जरही तुम्हाला पितृदोष नसेल तरी आपल्या पितरांचं स्मरण म्हणून किंवा पितरांच्या आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी तुम्ही दर अमावस्येला पितरांच्या फोटोला विधिवत पद्धतीने पूजा करून तिथे दही भात ठेवू शकता आणि हा दही भात तुम्ही नंतर गाईला किंवा कावळ्यांना खायला देऊ शकता किंवा मग तुम्ही हा दही भात तुमच्या छतावरती वगैरे ठेवू शकता पितरांची सेवा म्हणून. पण ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी मी सांगितलेला जो दही भाताचा उपाय आहे तो ॲटलिस्ट 11 अमावस्या तरी तुम्हाला करायचा आहे. पितरांसाठी हा दही भाताचा उपाय तुम्ही 11 अमावस्या करा, पण जर तुम्हाला शक्य झालं ना तर लाईफ टाईम केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील. दुसरी गोष्ट, आपण जो नजर, इडापिडा, करणी, साडेसाती या गोष्टींवरती जो दही भाताचा उपाय सांगितलेला आहे हा उपायही तुम्हाला सलग 11 अमावस्या करायचा आहे. तुम्ही 1 अमावस्येला हा उपाय करा. जर तुम्हाला फरक जाणवला तर परत हा उपाय करण्याची गरज नाही. पण जर 1 अमावस्या करूनही तुम्हाला फरक जाणवला नाही किंवा कमी प्रमाणात जाणवला तर तुम्ही सलग 11 अमावस्या करा. आणि समजा 4-5 अमावस्या झाल्या तुम्हाला फरक जाणवला तरी तुम्हाला मध्ये स्किप न करता सलग 11 अमावस्या त्या पूर्ण करायच्या आहेत. जर तुमच्या घराला वास्तुदोष असेल
त्यासाठी आपण केलेला जो दही भाताचा उपाय आहे तोही आपल्याला 11 अमावस्या सलग करायचा आहे, किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय सलग करा. कितीही प्रखर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, नकारात्मकता, इडापिडा, साडेसाती, करणी, नजरबाधा किंवा वाईट शक्ती किंवा जे काही चिडचिडेपणा, हट्टीपणा या सर्व गोष्टी असतील, किंवा कुठल्याही कार्यामध्ये जो विलंबपणा होत असेल, तर या सर्वांवरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे दर अमावस्ये पौर्णिमेला तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. तर हे तुमच्या कारणांनुसार, तुमच्या प्रश्नांनुसार तुम्ही अशा प्रकारे दही भाताचा उपाय करू शकता. तर दर अमावस्येला प्रत्येक व्यक्तीने दही भाताचा हा उपाय करा, त्याचे अनुभव घ्या आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका की ताई मी हा उपाय केला आणि मला त्याचे खरंच चांगले अनुभव आलेले आहेत. कारण तुम्ही जर कमेंट्स केल्या तर इतर जण त्या कमेंट्स वाचून त्यातून प्रेरित होतात आणि त्यांच्याकडूनही त्यांच्या पितरांची सेवा घडते, किंवा ते जर या गोष्टीतून जात असतील तर त्यांना वाटेल की खरंच ताईने सांगितलेलं आहे, लोकांनी केलं आहे, त्याला कमेंट केल्यात म्हणजे ते खरं आहे, किंवा त्याचा अनुभव येतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.